मळ लागलाय का धूळ लागली म्हणून. हे सत्यता, सत्य स्वीकारा मराठ्यांनी. आपल्या बापाला आपण धुत नाहीत रोज. आपण रोज अभिषेक करू नये राजाचा. काय करतोय मग जीवनात आपण? एका पोरा जर सांगितलं आज नंबर तुझा आहे आणि 365 लोक जर जोडून दिले तर नंबर माहित होऊन जाईल. वर्षाची लिस्ट लावून टाकायची, तुझा नंबर आहे. रोज तिथं जाऊन बसत. कळलं आपल्याला बी राजांविषयी त्याला किती प्रेम आहे. त्यात नेत्याचे पण नावं घ्या मराठी. बसतो तो न्यूजवर बघू. त्याला छत्रपतीवर प्रेम आहे का निवडून येण्यावर प्रेम आहे ते बी दिसन मराठ्याला. गावातल्या सगळ्या श्रीमंत पासून गरीब मराठ्यापर्यंत सगळ्याचं नाव घ्या. सरपंच, जिल्हा परिषदचा मेंबरचा नंबर आलाय. तू आज छत्रपतींची पुरी धुवायचंय, साफसफाई, तू पूजा करायची, दिवसभर तिथं बसून राहते. बसतो का बघू ना. त्याला लय तो मोठा वाटतोय का राजा मोठा वाटतोय हे बी कळलं आपल्याला. मंत्री असू दे नाही तर आमदार असू दे नाही तर सामान्य शेतकरी मराठा असू दे, सगळ्यांचे नंबर लावायचे. का करू नये आपण? आणि तुम्हाला सांगतो श्रीमंत बी मराठा असू द्या, गरीब बी असू द्या, बसणार नंबर लावून दिलं. कारण तो राजापेक्षा त्याला मोठं मानणार नाही. उलट नशीब मानल की माझा आज नंबर आलाय साफसफाई करायला. बघा त्या शिखांचं शिका. आपण नुसते धांगड उड्यात आणणार आहेत का? श्रीमंतातला श्रीमंत, हजारो करोडची प्रॉपर्टी असणारा मंत्री, उद्योगपती सुद्धा तिथं पुशितो फरशी शिखांच्या त्या याच्यात काय म्हणजे गुरुद्वारात. त्याच्यापेक्षा उच्च ते कोणालाच मानत नाहीत. आपण कधी मानणार आहेत? धिंगाणा करणं, मारामाऱ्या करणं आणि रच्चेच पुतळा नेऊन बसणं म्हणजे शिवरी आहेत काय? तर सेवा करणं बी आपली जबाबदारी. आणि ते आता इथून पुढे आपण तसं वागू. आपण मराठा चांगल्या दिशेला नेऊ आणि जगानं आदर्श घ्यावा आपल्या दिशाचा. पुऱ्या जगाला सुखी समाधानी स्वराज्य माझ्या राजाने दिले. त्या राजांच्या वारसेत आपण रक्ताचे मावळे. आपण रक्ताच्या छत्रपतींच्या मावळ्यांचे जे मावळे आहेत त्यांच्या रक्तामासाचे आपण आहेत. मावळ्याच्या रक्तामासाचे वंशज आपण आहेत राव. आपण राजांना किती उंचीवर न्यायला पाहिजे ती जबाबदारी आपली आहे. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा. पण आपण ती प्रथा आता पाडली पाहिजे. आपण जशी पाडतो तसं जग वागत आहे. एकूणच आपण पाहिलं तर कुठेतरी वादग्रस्त ठिकाणी पुतळे बसू नका, स्वतःच्या पैशाने पुतळे उभारावा असं देखील आव्हान यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.